अखेर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील एक आरोपी शीतल तेजवानीला अटक झाली. तिचं अटक होणं हे एरवीच्या परिस्थितीमध्ये सामान्य असलं तरी ज्या वेळेला तिला अटक झालेली आहे, म्हणजे आता एक 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे एक अधिवेशन चालू होईल, त्याच्यामध्ये हा मुद्दा येणं स्वाभाविक होतं. शीतल तेजवानीची अटक जवळपास आणि इतरही आरोपींची अटक जवळपास 1 महिना लांबली होती. तरीही ती अटक या वेळेला होणं याचा अर्थ वेगळा घेतला जाऊ शकतो. कदाचित विधानसभेत जो काही मोठा गदारोळ होईल त्याला तोंड देण्यासाठी, त्याला काहीतरी उत्तर देण्यासाठी म्हणून ही अटक केलेली असू शकते. असा संशय येण्याचं कारण असं आहे की आता यापूर्वी शीतल तेजवानीवर हा काही पहिला गुन्हा नाही. यापूर्वी अनेक गुन्हे होते, भले जामीन मिळाला असेल, त्याशिवाय आणखी काही गुन्हे दाखल आहेत, तरीही अटक होत नव्हती. कारण तिच्या अटकेच्या मागे आणखी पार्थ पवार आणि इतरांच्या अटकेचाही गोंधळ समोर येणार आहे. मुद्दा हा आहे की तिला जरी अटक झाली असली तरी तिच्या सर्व प्रकरणांची चौकशी होणार का? आता या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीची मुदत 6 तारखेला संपते. आज 3 तारीख आहे. शीतल तेजवानीला अटक झाली. मला वाटतं उद्या परवा आणखी तिच्यासह आणखी काही आरोपींना त्या समितीसमोर हजर व्हायचं होतं. तो रिपोर्ट येणार का? आला तर ती समिती काय त्यांनी तपासलेलं आहे की तपासलेलं नाही, एवढ्या उशिरा जर तिला अटक होत असेल आणि उद्याच्या आता चौकशीसमोर ती हजर होते की नाही, हेही पुन्हा आणखी गुलदस्त्यामध्ये. अशा स्थितीमध्ये तिचं अटक होणं महत्त्वाचं असलं तरी ते कशा पद्धतीने तिच्यावर कारवाई केली जाते, आणखी कोणकोणते घोटाळे उघडकीस येतात, याच्यात आणखी ज्यांची नावं आहेत ते आरोपी म्हणजे पार्थ पवार आणि इतरांनाही अटक होते का, हेही बघणं महत्त्वाचं असेल. परंतु याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही की पुण्यात उघडकीला आलेली प्रकरणं ही काही पुण्यामधलीच आहेत अशातला भाग नाही. असे आणखी अनेक गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत. प्रत्येक ठिकाणचे शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील वेगवेगळे आहेत. त्या सगळ्यांपर्यंत पोचता येणं शक्य होतं आहे का आणि त्या दृष्टीनं पोलीस तपास करतायत का, हेही पाहणं या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु अटक झाली हे चांगलं झालं. बाकी सर्व आरोपींनाही लवकरच पोलीस अटक करतील आणि या गुन्ह्याचा तळापर्यंत जातील आणि महाराष्ट्रातले अशा प्रकारचे सगळे गुन्हे उजेडात आणतील अशी अपेक्षा करूया. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.